राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्व विठ्ठल भक्तांचे मनापासून स्वागत. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. या भूमीत अनेक संत झाले, ज्यांनी आपल्या भक्तीने शक्तीने साक्षात विठ्ठलाला भूतलावर येण्यास भाग पाडले. आजच्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत संत जनाबाईंची अशी कथा, जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. देव कसा आपल्या भक्तांचा ऋणी होतो हे आपण आज पाहणार आहोत आणि अनुभवणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. गंगाखेडच्या एका छोट्याशा गावात एका गरीब कुटुंबात संत जनाबाईंचा जन्म झाला. त्यांचे आई वडील विठ्ठल भक्त होते, पण परिस्थिती अशी आली की बालपणातच जनाबाई अनाथ झाल्या. संत नामदेव महाराजांचे वडील रामाशेठ जेव्हा गंगाखेडला गेले तेव्हा त्यांना ही चिमुरडी मुलगी दिसली. त्यांनी जनाबाईंना आपल्या घरी पंढरपूरला आणले. तेव्हापासून जनी नामदेवाच्या घरी राहू लागली. ती स्वतःला नामदेवांची दासी म्हणून घ्यायची, पण नामदेवांच्या कुटुंबाने तिला नेहमी मुलीप्रमाणे प्रेम दिले. जनीचे वय वाढत गेले तशी तशी तिची विठ्ठलावरील भक्तीही अथांग होत गेली. तिच्यासाठी विठ्ठल हा केवळ देव नव्हता बरं का, तो तिचा पाठीराखा होता. तिचा भाऊ, तिचा सखा आणि तिची आई देखील तो होता. घरातील कामे करताना तिचे हात काम करायचे, पण तिचे मन आणि तिची जीभ फक्त विठ्ठल विठ्ठल नामात गुंग असायची. पंढरपूरमध्ये थंडीचे दिवस होते. हिवाळ्याच्या दिवसात पहाटेची वेळ होती. अतिशय गार वारा असायचा. नामदेवांच्या घरातील सर्वांचे कपडे धुणे, भांडी घासणे, अंगण झाडणे आणि सर्वात कठीण काम म्हणजे जात्यावरती दळण दळणे. रोज पहाटे उठून जनीला खूप सारे धान्य जात्यावर दळावे लागायचे. एक दिवस जनी दिवसभराच्या कामाने खूप थकून गेली होती. तिचे शरीर ठणकत होते. रात्री झोपायला तिला खूप उशीर झाला. ती मनोमन विठ्ठलाला म्हणाली, विठुराया, उद्या पहाटे मला लवकर उठव बाबा, खूप दळण दळायचे आहे. जर उशीर झाला तर घरातील कामे खोळंबतील. पहाटेचे 4 वाजले. गार वारा सुटला होता. जनीची झोप उघडली नाही, पण विठ्ठलाला आपल्या भक्तांची काळजी लागली होती. पंढरपूरच्या देवळातून साक्षात विठ्ठल उठले. त्यांनी काळा कांबळा पांघरला आणि ते नामदेवाच्या घराच्या दिशेने निघाले. नामदेवाच्या घराचे दार हलकेच उघडून विठ्ठलात आले. त्यांनी पाहिले की जरी अजून गाढ झोपेत आहे. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. देवाने विचार केला, माझी जनी रोज माझ्यासाठी कष्ट करते, आज मी तिच्यासाठी कष्ट करेन. विठ्ठल जात्याजवळ बसले. त्यांनी जात्याची खुंटी हातात घेतली. विठ्ठलाने धान्याची पेटी घेतली आणि जातं फिरवायला सुरुवात केली. घोर घोर असा आवाज करत जातं फिरू लागलं, पण त्या जात्याचा आवाज सामान्य नव्हता. त्या आवाजातून विठ्ठल विठ्ठल असा नाद निघत होता. त्या आवाजाने जनीला एकदम जाग आली. ती दचकन उठली. अरे रे, मला उशीर झाला. ती धावतच ओसरीत आली. अंधुक उजेडात तिने पाहिलं की साक्षात चतुर्भुज नारायण, गळ्यात कौस्तुभमणी, कपाळावर बुक्का लावलेला पंढरीचा राजा तिच्या जात्यावर बसून दळण दळत आहे. देवाने आपले पितांबर वर खोचले होते आणि त्याचे हात दळण दळण्यात व्यस्त होते. जनीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. ती धावत गेली आणि तिने विठ्ठलाचे पाय धरले. देवा, देवा, हे काय करताय तुम्ही? तुम्ही त्रैलोक्याचे राजे आहात आणि माझ्यासारख्या एका सामान्य दासीचे दळण दळताय. मला पाप लागेल देवा, बाजूला व्हा. विठ्ठल हसले. त्यांच्या चेहऱ्यावर अथांग प्रेम होते. ते म्हणाले, जने, तू माझी आई आहेस. तू जेव्हा विठ्ठल म्हणून हाक मारतेस तेव्हा माझ्या देवाऱ्यात मला चैन पडत नाही. तुझे हे कष्ट मला बघवत नाहीत. चल, तू दुसरीकडे बस. मी आणि तू मिळून हे दळण पूर्ण करू. त्या पहाटे साक्षात विठ्ठल दळण दळत होते आणि जनी त्यांना धान्य आणून देत होती. दोघे मिळून अभंग गात होते. जनी म्हणे, विठोबा यावे, माझे दळण दळून जावे. दळण संपले. सकाळ होऊ लागली होती. देवाला आता मंदिरात परत जाण्याची घाई होती, कारण काकड आरतीची वेळ झाली होती. घाईघाईत विठ्ठल आपला काळा कांबळा घोंगडी नामदेवाच्या घरी विसरले आणि जनीची शेला जुने पांघरून स्वतः पांघरून मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन उभे राहिले. सकाळी जेव्हा मंदिराचे पुजारी आले, त्यांनी गाभारा उघडला. पुजाऱ्यांना आश्चर्य वाटले. विठ्ठलाच्या अंगावर सोन्याचा मौल्यवान शेला असण्याऐवजी एक फाटका जुना शेला होता.
आणि विठ्ठलाच्या गळ्यातील मौल्यवान हार संत नामदेवांच्या घरी आले. तिथे त्यांना जनीच्या खोलीत विठ्ठलाचा काळा कांबळा आणि विठ्ठलाचा सोन्याचा हार सापडला. सैनिक ओरडले, या दासीने सोन्याचे दागिने चोरले आहेत. हिला तात्काळ आणि हिला सुळावर चढविण्याची शिक्षा द्या. जनी निष्पाप होती. तिने रडत रडत सांगितले, मी चोरी केली नाही. विठ्ठल स्वतः आले होते. पण कलियुगातील माणसांना देवाचा हा साक्षात चमत्कार कसा समजणार? सैनिकांनी जनीला चंद्रभागेच्या काठावर नेले, जिथे एक मोठा लोखंडी सूळ रोवलेला होता. जनीला त्यावरती बसून तिचे प्राण घेण्याची तयारी चालू झाली. हजारो लोक गोळा झाले होते. जनीने डोळे बंद केले. तिने विठ्ठलाचा धावा सुरू केला. धरीला प्रपंचात विठ्ठला, आता सोडव माय बापा. जनीने जसा विठ्ठलाचा शेवटचा धावा केला तसा एक अद्भुत चमत्कार झाला. तो लोखंडी सूळ, टोकदार सूळ अचानक वितळला. त्याचे रूपांतर एका मऊ सुंदर पाण्याच्या धारेत झाले. जनीला काहीच दुखापत झाली नाही. हे पाहून लोक आणि सैनिक थक्क झाले. साक्षात विठ्ठल तिथे प्रकट झाले आणि त्यांनी जनीला आपल्या मिठीत घेतले. पुजाऱ्यांना समजले की भक्तीच्या पाशात देव स्वतः चोर बनला होता. जनी चोर नव्हती, तर मित्रांनो, ही होती संत जनाईची आणि विठ्ठलाची पावन कथा. भगवंत कधीही संपत्तीला आपल्या भुलत नाही. तो फक्त खऱ्या प्रेमाचा भुकेला असतो. जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुढील भागात आपण पाहणार आहोत एका अशा संताची कथा ज्याने अहंकारी चांगदेवाला जमिनीवर आणले. भाग 2 पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल.